आज आपण बनवूया पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत बटाटा वेफर्स। हे बटाटा वेफर्स बनवताना काळे पडू नयेत म्हणून मी व्हिडिओमध्ये एक खास ट्रिक सांगितलेली आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचे 5 किलो बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे आपण आधी स्वच्छ धुवून घेऊया, त्यानंतर त्याची साल काढून घेऊया। इथे आपण मोठे मोठे बटाटे वापरायचे आहेत। बघा, साल काढून घेतल्यानंतर लगेच आपण ते पाण्यात टाकायचे आहेत। बघा, सर्व बटाट्यांची आपली साल काढून झालेली आहे। आता ह्याचे आपण चिप्स पाडून घेऊया। चिप्स पाडताना सुद्धा आपण डायरेक्ट पाण्यामध्येच चिप्स टाकायचे आहेत, नाहीतर मग बटाटे काळे पडतात। सर्व चिप्स आपले पाडून झालेले आहेत। आता हे बटाट्याचे चिप्स आपण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, त्यामुळे बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो तो निघून जातो आणि बटाट्याचे वेफर्स अजिबात काळे पडत नाही। ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा। त्यानंतर आता पाण्यामध्येच आपल्याला हे चिप्स ठेवायचे आहेत। आता वरून आपण थोडीशी तुरटी फिरवून ठेवायची आणि झाकून हे चिप्स आपण रात्रभर ठेवायचे। सकाळी हे चिप्स पाण्यातून काढून घ्यायचे। आता टोपामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि झाकण ठेवून पाण्याला चांगली उकळी फुटून देऊया। पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पाण्यातून काढून घेतलेले चिप्स घालूया आणि झाकण ठेवून 5 मिनिटं शिजून देऊया। बघा, 5 मिनिटानंतर आपण आता बटाट्याचे वेफर्स एकदा चेक करूया की शिजलेले आहे की नाही। बघा, मस्त असा आपला चिप्स शिजलेला आहे, जास्त शिजवायचा नाही। आता तो एका चाळणीत काढून घ्यायचे सगळे चिप्स आपण। अजिबात त्यात पाणी राहिलं नाही पाहिजे म्हणून आपण हे पटकन त्याच्यामध्ये काढून घ्यायचे। चाळणीत काढून झाले की लगेच आपण दुसरे चिप्स त्याच्यामध्ये टाकायचे आणि झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ बसून देऊया। तोपर्यंत जे आपण काढून घेतलेले आहेत ते चिप्स आपण साडीवरती किंवा एखाद्या सुती कपड्यावरती सुकत घालूया। एक एक करून आपल्याला इथे हे चिप्स सुकत घालायचे आहेत आणि लगेच घालायचे, नाहीतर मग ते एकावर एक असल्यामुळे खालचे चिप्स आपले शिजले जातात, जास्त शिजले जातात, म्हणून आपण लगेच हे चिप्स घालून घ्यायचे आहेत। बघा, अशा प्रकारे आपण सर्व चिप्स घालून घेऊया। आता बघा, हे छान 2 ते 3 दिवस आपण कडक उन्हात वाळवून घ्यायचे। 2 दिवस वाळवले खूप होतात। मस्त आपले चिप्स वाळलेले आहेत। तेलामध्ये आपण आता ते फ्राय करून बघूया। मस्त फुलतात, पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत। तुम्हाला ही बटाटे वेफरची सोपी पद्धत कशी वाटली कमेंट्स मध्ये तुम्ही नक्की मला कळवा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।